नाशिकचं प्रकरण ताजं आहे. हे आमचे मीडियाचे मित्र उगाच आले नाही दांडे घेऊन. नाशिकलाच होते, त्यांना माहिती आहे नितेश राणे आलाय, लगेच दांडे घेऊन इथपर्यंत आलेला आहे. आणि याच्या पुढे आता फक्त कोण सारखं आईस्क्रीम खायचं बाकी, इथपर्यंत आलं. पण काय ते नाशिकचं प्रकरण, एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो. नोकरी मिळाल्यानंतर पोट भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा. हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे. तुम्ही सगळ्यांना बारकाईने बघितलं पाहिजे, माता भगिनीने आणि माझ्या हिंदू बहिणीने. हे बघा काय चाललंय. आपण तिथे नोकरी करण्यासाठी जातो, ती कुठले ती हिदा खान ते कुठले तरी खान नावाची त्यांची HR आहे, गायब आहे. आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको. कुठे असली तिथे काढतो तुम्हाला. तिचं बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक, ती कोणाच्या संपर्कात होती, ती HR ची प्रमुख खान नावाची बाई, ज्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाट घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये HR म्हणून काम करत होती, नोकऱ्या देण्याचं काम करत होती. आणि नोकऱ्या पण अशा मुलांना जिहाद्याने देत होती जे फक्त आमच्या हिंदू बहिणींच्या संपर्कात येणार, हिंदू बहिणींना धर्मांतर करायला प्रवृत्त करणं, त्यांना नमाज पढायला लावणं, त्यांना मुद्दामून बीफ खायला देणं, त्यांना हिजाब घालायला लावणं, ह्यासाठी नोकऱ्या करतो आपण. ह्यासाठी नोकऱ्या आपल्यासाठी उपलब्ध असतात. मग ह्याच्यावर आम्ही लोकांनी बोलायचं नाही, ह्याच्यावर हिंदूंनी एकत्र यायचं नाही. तुम्ही एक विचार करा, आता त्याच नाशिकला ते त्या कार्ट्या खराटचं प्रकरण घडलं. तो काय बोंधू खराट जो आहे, कुठल्या हिंदूंनी समर्थन केलं त्याचं? कोणी पुढे आलं? आपल्या सगळ्या जणांची भावना होती की ज्यांनी आपल्या असंख्य हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, त्या खराटला तुम्ही फाशीवर लटवा, अशी आपल्या सगळ्या जणांची भूमिका, हिंदू समाजाची भूमिका. कोणीही समर्थन करायला गेलं नाही. त्याला कोर्टामध्ये घेऊन जाताना कोणीही तिथे उभं राहून आम्ही तुमच्या बरोबर आहे सांगण्याचे, पण हिंदू समाजाचा कोणी इथे उभं राहिलं नाही. पण जेव्हा या TCS प्रकरणामध्ये, नाशिकच्या प्रकरणामध्ये ते जे काही 4-5 जिहादी कार्टे त्यांना जेव्हा कोर्टात घेऊन जात होते, तेव्हा 600 लोक मुस्लिम समाजाचे त्यांना समर्थन करण्यासाठी त्या कोर्टाच्या बाहेर उभे होते. 600. म्हणजे ह्यासाठी आपण या देशामध्ये राहतो का? तुम्हाला अगर या ज्या देशामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुम्ही कमवता, ज्या देशाला तुम्ही आपला देश म्हणता, त्या देशाला हे जे काही जिहादी काटे त्या नाशिकच्या कंपनीमध्ये पकडले गेले, त्या देशाला ते लोक इस्लाम राष्ट्र बनवत असतील, आमच्या माता भगिनींना धर्मांतर करत असतील, त्यांना तुम्ही त्या लोकांना समर्थन करण्यासाठी कोर्टामध्ये 600 लोक जमतात. या गोष्टी बद्दल आम्ही बोलायचं नाही, आवाज उचलायचा नाही. हिंदू म्हणून या सगळ्या गोष्टी बघत राहायच्या. मुस्लिम धर्मातले जे काही जाणकार लोक आहेत, त्या लोकांनी ह्याच्याबद्दल भूमिका घ्यायची नाही. म्हणजे आमच्याच राष्ट्रामध्ये राहून आमच्याच तिरंग्याच्या विरोधात, आमच्या हिंदू माता भगिनींच्या विरोधात ते सगळे कायदे भूमिका धर्मांतर करतात आणि मुस्लिम समाजाचे लोक त्यांना समर्थन करायला जातात. ह्या गोष्टीबद्दल आपण सगळ्या हिंदू समाजाने विचार करायला पाहिजे. ते लोक कसे संघटित होतात, ते लोक चूक असले तरी पण आपल्या लोकांबरोबर कसे उभे राहतात. नाही लिहिलंय आपल्या हिंदू धर्मामध्ये, नाही शिकवलं आपल्याला या सगळ्या
लोकांनी. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. आमच्या भगवद्गीतेमध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. पण संघटित होऊन या हिरव्या सापांना संदेश देणं, या हिरव्या सापांच्या विरोधात जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा आवाज उचलणं, त्यासाठी हे हिंदू संमेलन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण इथे येऊन प्रत्येकाला ते लोकांचा संदेश परत घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सांग 2047 पर्यंत ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. जेव्हा PFI नावाची एक दहशतवादी संघटना आहे, अल कायदा, आयसिस, PFI या सगळ्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, ह्यांचे जे काही कार्यकर्ते जेव्हा पोलिसांनी आणि NIA पकडले PFIच्या, तेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिले आहेत की तुम्हाला जिहाद का करायचा आहे, कारण का आम्हाला या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचं आहे.